थांब ना पुढे नका अशी पण सुविधा आहे. हां, ही गाड्या पण आपल्याला गाड्या किती आहेत माझ्या आता 38 गाड्या हे घ्या. मध्ये आता 85,000 ग्राहक रत्नागिरीत हो आमच्या एजन्सी सकाळपासूनच पाहणी करतात. काय एकंदरीत स्थिती आहे गॅस सिलेंडरच्या पुरवठ्याची? आपल्या रत्नागिरी तालुक्यामध्ये 5 एजन्सी आहेत. घरगुती गॅस किंवा कमर्शियल गॅस पुरवठा करणाऱ्या 5 एजन्सी आहेत आणि जवळपास आपल्या रत्नागिरी तालुक्यामध्ये 1.5-2 लाख ग्राहक आहेत. आज आपण इथं शांतादुर्गा ही गॅस एजन्सी आहे तिथं आलेलो आहोत. त्यांच्या आपल्या तालुक्यासाठी जवळपास 75,000 ग्राहक आहेत घरगुती आणि 2,000 कमर्शियल त्यांचे कनेक्शन आहेत. इथं आता गर्दी झालेली दिसते परंतु एकंदरीत परिस्थिती पाहता शांतपणे वाटप चालू आहे. सध्या तरी आपल्या ह्याच्यामध्ये कुठली घरगुती गॅसची टंचाई दिसत नाही. कमर्शियल मात्र बंद केलेलं आहे. सूचना काय दिल्यात तुम्ही? इथं जिथं मी जातो आहे तेथे कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार होता कामा नये. शासनाचं धोरण त्यांना समजावून सांगतो आहे की कुठल्याही प्रकारची जर तक्रार आमच्याकडे प्राप्त झाली तर ह्या बाबतीत कठोर कारवाई करण्याचे आम्हाला आदेश प्राप्त झालेले आहेत. त्याची कारवाई आमच्याकडून केली जाईल. आता घरेलू गॅस पुरेसा आहे संपूर्ण तालुक्याला? आपल्या तालुक्यामध्ये कालपासून आमचे व्हिजिट चालू आहेत. सगळ्या एजन्सींना आम्ही भेट देत आहोत तर घरगुती गॅस पुरवठा आहे, व्यवस्थित आहे. तर अत्यावश्यक सेवांमध्ये पूर्ण देण्यासाठी काही प्रशासनाने काही निर्णय घेतलेत का किंवा काही? हां, अत्यावश्यक सेवेमध्ये त्यांना जो स्टॉक आहे ना तो बफर स्टॉक म्हणून ठेवलाच जातो. तो त्यांना सूचना तशा आम्ही दिलेल्या आहेत. तशा प्रकारे त्यांना कारवाई करण्याचे आदेशसुद्धा दिलेले आहेत. व्यावसायिकांना जो गॅस सिलेंडर पुरवठा जो करण्यात येणार आहे तो पूर्णतः सध्या थांबवण्यात आलेला आहे. त्यामुळे मोठा परिणाम होऊ शकतो विशेषतः हॉटेल व्यवसायावर. नक्की परिणाम होऊ शकतोय त्याच्याबद्दल वादच नाही. परंतु हा संपूर्ण केंद्र सरकारचा निर्णय आहे त्याच्यामुळं पण ते परिणाम होतच चाललेला आहे. ठीक आहे काय